ओ दादा इकडे इकडे हो कांदा भजी सोडून नाही का नाही कुठे मिळणार काय पुढे मिळणार मिळणार 100 कांदा कांदा भजी आवडतात हो इथं पुढे मिळशाल म्हणाले चला चला की चला इथं पुढे मिळशाल म्हणा बरोबर काय चल वाट आहे म्हणजे तर फायनली मला कांदा भजी खायची होती मग याच दादाने विचारलं म्हटलं बाबा आम्हाला कांदा भजी खायचे आहेत म्हणलं पुढं जावं तुम्हाला मिळतील चला की मोबाईलला घ्यायला वा 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 बारक्या पोराला गाडी मारायला लावल्या मला तर काय उतर की चल नको आहेत हां दे चल मोबाईल दे मग आता नाही म्हणत नाही बरी मोबाईलला ओ घ्या होते मोबाईल घ्या की मोबाईल कांदा भजी द्या की हां आणि मिरच्या जरा द्या गरम आहेत ना स्कॅनर स्कॅनर नाही रे क्यूआर कोड मी जातो फायनली फक्त कांदा भजी घ्यायसाठी आम्ही इकडं आलेलो कारण तिथनं आम्हाला वाटत होती मधनं जायला खरोखर मला भारी वाटलं खरोखर तुम्हाला नाही जात कारण माझा फक्त 10,000चा फोन आहे तर एवढं चालते आणि यांचं 50,000चा फोन का उपयोग आहे नाही तरी पण मी याला केस घातल्या ठीक आहे 50,000चा फोन आहे आणि याचा पावसात चालला ना माझा 10,000 नाही चालाय तुम्ही बंद का केला आणि यांचा 20-25,000चा फोन आहे ना माझा फक्त 10,000चा फोन आहे तरी पण चालतोय पूर्ण पाण्यात गाडीला आहे त्याच्यात ठेव की डिक्कीत मग हातात घेऊ काय राहणार आणि पिशवी घ्यायला भजी 50 रुपये पिशव्या 200 रुपये मी तुम्हाला सांगतो आता हे भजी इथं गाडीला अडकून गेलं आणि तिकडं ओळखा लागलेलं पिशवी कॅन्सल केली आणि काय तेवढं लागले ती ना त्याच्याआधी कधीच नाही जायला याला सवत काढायला ते नाही कधीच नाही काय बघा नाही तिथं जाता बहुतेक एरण त्याच्या मागच्या बाजूला कुठनं तर आहे विचारा ना मी ते लांब ना देऊ ना सवत काढायला कसं जायचं इथून बी जातं आणि इथून बी जातं मग जवळ कुठं ना मग त्यानं जायचं असं एन्जॉय करतं इथून ना म्हणजे असं गाडीने जायचं की पलीकडे तिकडे जायचं गाडी जवळ जाते गाडी जागावर होय पायऱ्याखाली उतरावं लागतं ते मग मजा कुठून येणार चला इथनं माझं हां मग चला मला वाटलं आमचं जेवण तरी जाऊ झालाय नाही मग कसलं मग एन्जॉय जाऊन आलाय आम्ही इथलंच आहे खरं आम्हाला माहित नाही अतिशय गारगुडीत की पहिला काय नव्हत इथे गाड्या लागलेल्या म्हणून इथनं सगळी गेल्यात आणि आम्ही निघाला पुढे ठीक आहे 40 रुपये भरायचे कुठं म्हणजे कुठं का काय गव्हा बघायला येणार नाही तुला असलं इथनं चालू गेलं माझ्या इकडं चालू गेलं येईल ना पब्लिक डे म्हणजे वन विभाग कोल्हापूर तर इथं विषय काय आहे की 40 रुपये पर पर्सन म्हणजे तिकीट आहे तिकीट घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढं काढायला वगैरे जायला मिळते चेंजिंग रूम ते नाही इथं त्याच्यामुळं इथं ह्या सगळ्या पर्यटन गोष्टी केलेल्या आपण त्या चेंजिंग करायला नाही सकाळपासून भिजलोय आपण कांदा भजी खरं आत्ताच खाऊ वाटाल्या आणि आता खायला लागले मी पावसात कांदा भजी गरम आहे खरं वा आम्ही ठिकाणी आता हे तिकीट घेतले हे तिकीट बघा तिकीट खरं घेतल्याला टायमिंगला भिजले ते तिकीट घेतल्या लगेच भिजले ते आता ठेवायचं काय टाकायचं कळलं ना तुम्हाला सांगतो कांदा भजी खायला एवढी मजा आली जबरदस्त सांगतो इतक्या वर्षात मग मी इकडे कधी आलोय
आणि हे डेव्हलप पण त्यावेळेस नव्हतं व्हायला. समजलं की बाबा हां आपल्या भागात सुद्धा एक चांगलं धबधबा आहे आणि रस्ता वगैरे झाला इथं. भारी वाटलं म्हणजे बघायला ते जे निसर्गातनं जे चला लागले. आणि आता हे मागच्या साईडनं बघा हे पूर्ण असं रोड दाखवला की नाही. हे जे समोरनं आपण बघायला लागले सत्ता दृश्य हे एकदम खतरनाक. आणि आता पाण्याचा तर आवाज यायला लागला आहे. आता तर एवढं भारी वाटेल की नाही इथं. एवढी सावली आली शपथ जबरदस्त. गार 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 वारं खतरनाक वाटेल. मिनी धबधबा. हे बघा हे रस्ता असा आहे. खरंच सांगतो खतरनाक विषय आहे ह्यो. कारण एवढं चालत आलो आहे 1.5 किलोमीटर चाललं काय आपण आता म्हणजे अर्धा किलोमीटर आहे. म्हणजे लई चालल्यासारखं वाटायला लागलं. आवाज तर यायला पोरांचा दंगा करताला. गेल्या वर्षी काढलेला आहे इथनं सगळं त्यामुळे हे शेवळ आल्यामुळे भारी वाटायला. तर एवढं बघितल्यावर खतरनाक वाटलं की नाही. एक नंबर विषय हार्ड. सागवान जंगल आहे. सागवान आहे पूर्ण हे. ह्यो माझ्याकडे बघायला मी म्हणून बघूया म्हणलं विचारूया म्हणलं. भारी वाटते नाही घरी हे. मला वाटतं ह्याच्यातच भारी वाटणार उन्हाळ्यात. काय आहे मला बी माहीत नाही. इथं आणि हे दाखवायला लागतं का काय माहिती. एक मस्तपैकी असं पूल आहे जे की त्याच्यावरती झुलता पूल आहे. त्याच्यावरती जाऊन बघूया कसं वाटते. एक नंबर. अरे वा वा भारी वाटते. ए बाबा मला आधीच भीती वाटते. काय नाही मला खरंच भीती वाटते. मग मला पकड. ए जुळू नको रे. फक्त त्या वायर रोपवर आहे. गमती काय ए बाबा आणू नको. चालते या पटलाव तरी काय लागत नाही. मी पहिला एका कडाला येतो. जीवाला जीव करी. हे आता हे झुलता पूल आहे की नाही. झुलता पूल आहे की नाही. तर ह्या झुलता पूल बशी एवढं भारी वाटते. खतरनाक भारी आहे. एक नंबर मस्त वाटलं. आणि या साईडला या साईडला धबधबा आहे. आणि याला हे नेट मारले कारण सेफ्टीसाठी मारलेला आहे तिने. काय झुलवायचं ना बोले हो बघायचं आहे. तर फायनली मजा घेतो आहे आम्ही. तर तुम्हाला सांगतो फायनली इथला जो नजारा आहे की नाही खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. आणि पहिल्यांदाच मी अनुभव आलो आहे इतक्या वर्षात. आणि डेव्हलपिंग झाल्यामुळं आम्हाला नशिबाने इथे यायला मिळालं. आणि हे धबधबा अक्षरशः नदी एवढं मोठं पात्र आहे. लहान मुलांनी खेळायला सुद्धा आहे. आणि इथं वरती अरे ह्याच्यावर ॲडव्हेंचर करायसारखं आहे की रे. वरने बघ ह्याच्या टायरवरनं ते चालत जायचं खतरनाक. ते लहान मुलांनी ते खेळायला पण आहे. आणि वरती बघा तर वरती ह्याच्यावरनं चालत जाऊ शकते आपण. हे जंगल आहे ते पूर्ण सागवान आहे. आणि इथे सगळं खाली क्लीन केलेलं आहे. म्हणजे इथं बसायला सीट पण केलं मस्तपैकी. आणि इथनं वर जाऊ शकते फिरायला वगैरे.